नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. बरंच एक 6 दिवसाचा खंड पडला होता आपल्या डिस्ट्रिक्ट नो युअर डिस्ट्रिक्ट मध्ये. बीड जिल्ह्याची आपण योग्य ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे बीड तालुक्यातील आंबेजोगाई हे जे काही तालुका आहे त्याचं आधीचं नाव मोमिनाबाद असंही होतं. आपण याआधी उल्लेख केलेला आहे. काही महत्वाची सविस्तर माहिती आपण नो युअर डिस्ट्रिक्ट मध्ये जाणून घेणार आहोत. तर बीडचा जर तसा भाग बघितला, छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला बीड हा एक महत्वाचा जिल्हा आहे. बरं, मग आता हैदराबाद राज्यातील मराठी भाषिक इथं मोठ्या प्रमाणावर होती आणि नंतर 1956 ला द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा द्विभाषिक आपण बघितलं, नागपूर करार वाचून बघा, अकोला करार वाचून बघा, हा मराठवाड्यात आणण्यात आलेला होता. आणि 1960च्या स्थापनेनंतर मराठी भाषिकांचा जो काही भाग आहे तो महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मात्र येथील एक गोष्ट लक्षात घेता येईल, ऑगस्ट 1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचं आणि बीड जिल्ह्याचं विभाजन करून पुढे त्यातून वेगवेगळे भाग लातूर वगैरेला डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला होता. बरं, ही झाला ऐतिहासिक पार्श्वभूमीचा भाग. क्षेत्रफळामध्ये बघितलं, छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठा क्षेत्रफळामध्ये असणारा हा जो काही जिल्हा आहे याचं क्षेत्रफळ एकूण 10,693 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या बाबत जी काही माहिती आहे ते आपण पुढे घेणारच आहोत. याचं मुख्यालय येतं विद्यार्थ्यांनो बीड मध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मधील हा एक महत्वाचा जिल्हा म्हणून ठरतोय. ठीक आहे. तर बीड जिल्ह्याच्या पूर्वेस आणि आग्नेयेस जर बघितलं तर लातूर हा जिल्हा आहे जिथं देशमुख घराण्याचं राज्य मोठ्या प्रमाणावर चालतं. आणि बीड या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांची मुलगी पंकजा मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांचं राजकारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मुंडे कुटुंबाचं. जसं आपण सांगली, सोलापूर, नगर, नाशिक या भागातही आपण काही काही विशिष्ट नेते आहे, नेते मंडळी, त्यांचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिण बाजूला धाराशिव जिल्हा आहे. त्यानंतर नैऋत्य पश्चिम वायव्येस नगर जिल्हा, ज्यालाच आपण अहिल्यानगर या नावाने ओळखतो. उत्तरेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना हा जिल्हा आहे. जालना जिल्हा आपल्याला उद्या सविस्तर पद्धतीने आपल्याला बघायचा आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्यानंतर ईशान्येस जर बघितलं तर परभणी जिल्हा आहे. पुढे तालुक्यांचा जर उल्लेख केला तर बीड, आंबेजोगाई, ज्याचं नाव पुढे नंतर बदलून मोमिनाबादचं आंबेजोगाई करण्यात आलं. आष्टी हे गाव नगरमध्ये पण आहे, नीट लक्षात या, कन्फ्युजन करू नका. एकूण तालुके किती, त्यांची जी समसमान जोडी आहे त्याबाबत तुम्हाला महत्वाची माहिती लक्षात ठेवावं लागेल. केज, गेवराई, माजलगाव, परळी, पाटोदा, धारूर, वडवणी आणि शिरूर. इथं शिरूर कासार आहे. शिरूर आणखीन 2 जिल्ह्यांमध्ये आहे, तो कमेंट बॉक्स मध्ये एकदा उल्लेख करा. नद्यांचा जर प्रमुख उल्लेख केला, गोदावरी एक प्रमुख नदी या भागातून वाहते. तिचीच प्रमुख मोठी उपनदी म्हटलं तर मांजरा, सिंदफणा, सीना, रेणा, बिंदुसरा या काही महत्वाच्या उपनद्या आहे. आणि विंचर्ण ही सिनेची उपनदी आहे. तर यांचा जो काही मॅप आहे विद्यार्थ्यांनो तो एकदा डोळ्यासमोर प्रॉपर पद्धतीने लाईन अप करा. आणि प्रमुख धरणं जर बघितलं, माजलगाव धरण आणि मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प हा एक महत्वाचा आहे. पण आता महाराष्ट्राची गोष्ट अशी आहे की सगळ्यात पाण्याचं प्रमाण 39% काही काही जिल्ह्यांमध्ये 16%. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पण काही पाणी पुरवठा कमी झालेला आहे. इथून पुढे आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे. आता मी यासोबत काही गोष्टी तुम्हाला रिवाइज पण करून देणार आहे, बीड जिल्ह्याच्या संदर्भातही सांगतोय. आता आपण जसं रिवाइज केलेलं आहे बघा, आता विद्यार्थ्यांनो इथं कोकण प्रशासकीय विभागातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळामध्ये रत्नागिरी हा सर्वात मोठा आहे. तर छोटा जिल्हा कोणता आहे ते पण तुम्ही सांगायचं आहे. पुणे प्रशासकीय विभागातील पुणे जिल्हा हा सर्वात मोठा आहे. तर त्यातील छोटा जर काढला तर कोल्हापूर हा छोटा आहे. म्हणजे छोटं मोठं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाशिक मधील नगर हा जिल्हा सर्वात मोठा आहे. तर धुळे हा जिल्हा सर्वात छोटा आहे. नागपूरमधील जर बघितलं, गडचिरोली हा सगळ्यात मोठा आहे. तर भंडारा हा सर्वात छोटा आहे. अमरावती प्रशासकीय विभागातील जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो तर अमरावतीमधील यवतमाळ हा सर्वात मोठा आहे आणि वाशिम हा सर्वात छोटा आहे. छत्रपती संभाजीनगर मधील आपण जर बघितलं विद्यार्थ्यांनो, बीड हा सर्वात मोठा आहे आणि हिंगोली हा सर्वातच छोटा आहे. हे आपल्याला अशा प्रकारे प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग आणि प्राकृतिक विभाग यांचं जे काही वर्गीकरण आहे विद्यार्थ्यांनो ते आपल्याला बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासाठी हे लवकरच हार्ड कॉपीत बनवलेले जे काही नकाशे आहे ते तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध मी करून देणार विद्यार्थ्यांनो. लिंग गुणोत्तर, नागरी लोकसंख्या, महाराष्ट्राची घनता, महाराष्ट्राची साक्षरता आणि महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या. तर आपण आता बीड जिल्ह्याचे जे काही आकडेवारी आहे ते आपण एकदा काढून घेऊया, म्हणजे तुम्हाला सेपरेट याच्यातही उपलब्ध होते आणि परिपूर्ण पद्धतीने माहिती होते. आलं लक्षात? म्हणजे तुलनात्मक पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. 2011च्या लोकसंख्येनुसार जर आपण
महाराष्ट्राची घनता जर घेतली तर ती 365 आहे आणि बीडची जर बघितली विद्यार्थ्यांनो, बीडची घनतेच्या बाबतीत विषय चालू आहे तर ती आहे तुमची 242. आलं लक्षात? त्यानंतर आपण जर बीडची साक्षरता जर बघितली विद्यार्थ्यांनो, बीडचा साक्षरतेचा दर जर बघितला आपण तर तो आहे 73.53%. नीट लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. ग्रामीण लोकसंख्या जर इथं बघितलं, ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये जर बघितलं तर इथं 80.1% लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या आहे, म्हणजे नागरीकरण थोडस कमी झालेलं आहे. महाराष्ट्राची बीडची नागरी लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं तर ऑब्विसली थोडस ते कमी आहे, 18% जवळपास ते आहे. त्यानंतर आपण लिंग गुणोत्तर जर आपण बघितलं विद्यार्थ्यांना, बीडचं लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर याच्यामध्ये आपलं बरंचसं कन्फ्युजन होतं. तर लिंग गुणोत्तरामध्ये जर आपण बघितलं तर ते 924 येतं विद्यार्थ्यांनो. येस, लेट मी 916 येतं. 916 येतं. चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून घ्या, कारण की आगामी एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि बाल लिंग गुणोत्तराचा जर आपण आकडा काढला विद्यार्थ्यांनो, बाल लिंग गुणोत्तराचा जर आपण आकडा काढला तो आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बीडचं येतं एकूण विद्यार्थ्यांनो 807. तर हा एकूण जो काही आकडेवारी आहे ही तुम्हाला आगामी एक्झामच्या दृष्टीने आणखीन महत्वाची ठरते. बघा, बाल लिंग गुणोत्तर आणि लिंग गुणोत्तर 916 कुठं आणि 807 कुठं, तर याच्यामध्ये जे काही कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांनो, तुमची घनता असू द्या, साक्षरता असू द्या, ग्रामीण लोकसंख्या असू द्या, नागरी लोकसंख्या असू द्या, तर एकंदरीत जे काही प्रमाण आहे 2011च्या दृष्टीने आणि पुढे आपल्याला कंबाईनच्या पूर्व परीक्षे आणि मुख्य परीक्षेत जास्त महत्वाचं ठरणार आहे. आणि एकूण म्हणजे जसं बीडचा आपण एकूण समावेश बघितला विद्यार्थ्यांनो, बीड जिल्ह्याचा कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतं, तर बीड जिल्ह्याचा एकूण मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे, बरोबर. आणि आपण ऑलरेडी बीडचा इथं समावेश आहे का, तर ते नीट लक्षात ठेवा, कारण की जेवढ्या एकंदरीत ज्या बॉर्डर आहे त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण वाचन करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील तालुके, नागपूरमधील तालुके, पुण्यामधील तालुके, अमरावती जे प्रशासकीय विभागातील तालुके, नाशिकमधील आणि कोकणमधील, तर ही अशी योग्य व्यवस्थित माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि बीडमधील परळी वैजनाथ येथे जे काही आपण म्हटलं एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग इथं आहे, 1700च्या याच्यात पुनर्निर्माण झालेलं. मुस्लिम तुगलक काळातील सुफी संत हजरत शहनशाह वली दर्गा ही एक महत्वाची फेमस आहे. आणि आद्यकवी मुकुंदराज महाराज यांचा एक महत्वाचा विवेक सिंधू हा मराठीतील जो काही ग्रंथ आहे त्याचाही एक महत्वाचा भाग येतो. आणि सगळ्यात महत्वाची योगेश्वरी माता जी अंबेजोगाई या तालुक्यात आहे, येथेही भक्त मंडळींचा जो काही आपला वावर आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आढळतो. ठीक आहे, तर अशाच प्रकारची माहिती प्रत्येक महाराष्ट्रातील डिस्ट्रिक्ट पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र. कंटिन्युटी ठेवूया, आगामी परीक्षा क्रॅक करूया. त्यासाठी काळजी घ्या. टेक केअर. जय महाराष्ट्र.